तुषार कोळसे आपलं स्वागत आहे. आज महाराजा सयाजीरावांच्या या जन्मभूमीत त्यांचं स्मारक नाहीये, त्यांची कुठेही जयंती होत नाही. तर खऱ्या अर्थानं 10 वर्षापासून आम्ही सर्व मित्रांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि त्याला आज भव्य दिव्य स्वरूप आणण्याचं काम केलं. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तुमचं नातं काय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिंडय काय, रक्तात भिंडय काय जय जिजाऊ जय शिवराय. शिवसंस्कार सेमी इंग्लिश मीडियमने स्वागत. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा अभिषेक करून पुष्पहार अर्पण या ठिकाणी केला जात आहे. टाळ्या वाजून हा जन्मोत्सव सोहळा सयाजीराव महाराज की सन्मान सोहळ्याचे भूमिपुत्र तिथले नागरिक, ज्येष्ठ नागरिक, या जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य या दोघांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करत आहेत. माझ्यात आत्मविश्वास आहे, पाठीवरती आकाश आणि पायाखाली जमीन आहे, मातीमध्ये पाय रोवून सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या जात विचारू नका, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे असं ठामपणे सांगणारे माननीय अमोलजी कोल्हे यांचा सन्मान करण्याची विनंती करतो आयोजकांना. प्लीज थोडं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान सयाजीरत्न पुरस्कार हे माझ्या निधीने पुरस्कारांचं भांडकरी तुमचा आमचा सगळ्यांचा अभिमान या महाराष्ट्राच्या बरोबर मातीचे आदर्श कलाकार माननीय अमोलजी कोल्हे साहेब. पुरस्कार आहे त्यामुळे सगळ्या मातांनीच बोललं पाहिजे असं मला वाटतं. पण तेवढ्यात थोडक्यात मी भाव खाणार आहे, कारण त्याच्यात एक माझी आई आहे. मला प्रचंड भरून आलंय, कारण की वडील लोकांचं कौतुक होतं, मुलांचं कौतुक होतं, कारण माझा भाऊ भारतातला वन ऑफ द यंगेस्ट IPS ऑफिसर आहे. माझं कौतुक झालं कारण की थोडंफार चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं, पण जिनं खाऊ घातलं, जिनं जन्म दिला, जी तासन तास लहान लहान साड्या, तुझीच लिपस्टिक मला लावायची आहे, तुझीच नथ मला घालायची आहे, तूच मला पाहिजे असं म्हणून घरी आमचा सांभाळ करायची आणि आमच्या दोघांचं करिअर जिनं घडवलं, जिचं स्वतःचं शिक्षण कमी असून जिनं
तिनं दोन्ही मुलांना उत्तम शिकवलं. तिचा सन्मान होताना अभिनेत्री म्हणून का होईना, वन ऑफ द पाहुणे म्हणून का होईना इथे मला बोलवलं आणि माझ्या डोळ्यांदेखत तिचं कौतुक होत आहे. याच्यात मला आज पुण्याच्या भाषेत लय भारी वाटतंय. धन्यवाद. सब ऑनरेबल गेस्ट लोगों को मेरे तरफ से प्रणाम. मालेगांव के लोग, सौदाना के लोग, आप लोग सब यहाँ आए हैं. आप लोगों से मिलके मुझे बहुत ही खुशी हुई है. आज महाराजा सयाजीराव के 156 बर्थडे में आप लोग ने सेलिब्रेशन में जो आपने मुझे यहाँ बुलाकर सम्मान किया है, मैं उसके लिए बहुत ही आभारी हूँ. विशेषकर कि मुझे आज एक चीज़ कहना है कि मैं कि आप लोगों से मिलकर मुझे बहुत खुशी हुई है और आपका प्यार सदा रहे. और मैं बड़ौदा से आप लोगों के लिए बहुत सारा प्यार लेके आई हूँ, सदा रहेगा. और मुझे आज सम्मान मिला है महाराजा सयाजीराव की बहू होने की वजह से. उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. स्वतः दिघावकर साहेब आलेले आहेत. शामरावजी दिघावकर साहेब DIG आहेत, स्वतः साहेब पण आलेले आहेत. साहेब, तुमचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो आणि हा गौरव करताना श्री सयाजी सृष्टीला अत्यंत आनंद होतोय. या मालेगाव नगरीला अत्यंत आनंद होतोय. मान्यवर आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करतील. टाळ्यांच्या गजरात आपण हा पुरस्कार त्यांना देऊया, मानवंदना देऊया आणि जे पुरस्कार घेतील त्यांनी स्टेजवरच स्थानापन्न व्हायचं आहे. या पुरस्काराबद्दल सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. पाटील हे उपस्थित आहेत. मनपूर्वक अभिनंदन. या सर्व पुरस्कारार्थींसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. माननीय उमेशजी घोलप यांना विनंती करतो. सर्व डॉक्टर देशमुख हे मान्यवर मंडळी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते लोकराजा सयाजीराव गायकवाड उल्हास पाटील यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशाराजे गायकवाड, सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे, सन्माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी नाटे आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराज लोकराजे सयाजी महाराज गायकवाड यांच्या पुरस्काराचे अभिवादन करतो. आज या लोकराजा महाराजा सयाजीराजे गायकवाड जन्मोत्सवानिमित्त
सयाजी सृष्टी आयोजित या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सन्माननीय बडोदा संस्थानच्या युवराज्ञी आशाराजे गायकवाड, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार सुधीरजी तांबे, माझे मित्र तुषारदादा शेवाळे, मराठी चित्रपट सृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिलाजी निंबाळकर, इतर सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंचाला ज्यांच्यामुळे सगळ्यात जास्त शोभा आली आहे त्या या सगळ्या धडाडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माता आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर नेमकं या कार्यक्रमात काय बोलायचं याचा विचार करत असताना एक गोष्ट काय प्रकर्षानं जाणवली. मगाशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे ते योगेश पवार आणि हर्षल पवार आणि योगेश निकम. त्यातील योगेशच्या भाषणामध्ये योगेशने एक सल बोलून दाखवली, तो म्हणजे महाराजा शहाजीराव गायकवाडांचं कर्तृत्व हे आभाळ एवढं. हे जे कोणी विचार करत होते त्यांना हेच कळलं नव्हतं की आधुनिक भारताचे या लोककल्याणकारी राज्याचे ते जनक आहे, जिथे प्रांताच्या, जिथे भाषाच्या सीमा या थिट्या पडतील. जसा आधीच्या वक्त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आला त्यामध्ये 13 भारतरत्नांना आर्थिक आणि नैतिक पाठबळ देणारे, शेतकऱ्यांचा असूड सारख्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी महात्मा फुलेंना मदत करणार. फलसंपन्न भारताचे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर सयाजीराव महाराजांनी सांगितलेले प्रशासनातले प्रश्न, शिक्षणासंबंधीचं महत्त्व आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा संदेश हाच आम्हाला येत्या काळामध्ये मदत करणार आहे. या कामात मदत करणाऱ्या सर्व तरुणांचं, गावकऱ्यांचं आणि या मोहल्यातील सर्व माणसांचं अभिनंदन करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर असेल, रयत शिक्षण संस्था असेल, या सगळ्यांना मदत देऊ केली आणि अशा महाराजाचं जो इतिहास आहे तो इतिहास समस्त मालेगावकर, महाराष्ट्र आणि भारतभर पसरत आहे, याचा निश्चितच आनंद आहे. सर्वच आमचे शार्प न्यूज सगळ्यांचेच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. पण सयाजीराजा गायकवाड या महाराजांचा इतिहास संपूर्ण देशाने ऐकलेला आहे, अनुभवलेला आहे. असा हा नीतिवंत, कीर्तिवंत राजा आणि या राजाचा जन्मोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला. डॉक्टर अमोल कोल्हे, महाराणी गायकवाड या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम इतका भव्यदिव्य होतो. मालेगावसारख्या शहराची ओळख खऱ्या अर्थाने आता बदलत चालली आहे असं मला वाटतं आणि निवेदक म्हणून मला बोलावलं त्याबद्दल आमचे मित्र समाधान शिंदे, चैतन्य, इथले सगळे आयोजक योगेशजी असतील, पवारसाहेब असतील, या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मालेगावकरांना मानाचा मुजरा करतो. लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड़, इनका जन्मोत्सव मालेगांव में पहली बार इतनी बड़ी प्रमाण में हो चुका है और ये हर साल चलता जाएगा. जिस व्यक्ति ने 13 भारत रत्नों को मदद दी उस व्यक्ति का इस मालेगांव शहर में, उसकी जन्मभूमि में एक स्मारक भी नहीं. ये बहुत दुख की बात है और जिन्होंने 13 भारत रत्नों को मदद दी वो खुद आज भारत रत्न नहीं है. ये बहुत शोकांतिका मालेगांव की है और इस चीज़ को उजाला देने के लिए योगेश निकम, हर्षल पवार, अमोल महांदिक, अमोल निकम, समाधान शिंपी, रुपेश पवार आणि मित्र परिवार यांच्या विशेष परिश्रमामुळे हा कार्यक्रम संपन्न झाला.